नमस्कार, सुप्रभात. सज्जन श्रोते, चिंतक, वाचक, पाठक, साधक हो. प्रकरण 15 पासून 394 क्रमांकाच्या द्वयापासून आपण सुरुवात करीत आहोत. प्रकरणाचं नाव आहे नम्र विनयी होई विजयी, यश ईश प्राप्ती त्यासी. जो नम्र आणि विनयी असतो त्याचा विजय असतो, त्याला यश आणि ईश म्हणजे परमेश्वर या दोघांची प्राप्ती होते. तर आता 394 पासून पुढे सुरू करूया. इकबानी सो दीनता सब कछ गुरु दरबार, यही भेट गुरुदेव की संतन कियो विचार. गुरु दरबारी विनयशीलता हीच एक भाषा, विनम्रता गुरु योग्य अर्पण राही विचार संतांचा. सद्गुरूच्या दरबारात नतमस्तक होऊन अदबीने बोलणे, विनयशीलता यांचा म्हणजे या भाषेलाच केवळ वाव आहे. तसेच विनम्र भाव हीच सद्गुरु चरणी अर्पण करावी अशी सर्वोत्तम भेट आहे, असा संतांचा विचार आहे, अभिप्राय आहे. 395 दीन गरीबी बंदगी साधन सो आधीन, ताके संगमय रहूं जो पानी संग मीन. विनम्र विनयशील सेवा भावी जो तोची राही साधू संगे, त्यांचे साथ मी राही जैसा मासा पाण्या संगे. जो साधा सरळ विनम्र अदबशीर आणि सेवाभावी असतो तोच संतांसंगे राहू शकतो. संत कबीर म्हणतात की तेही तसेच असल्याने साधू सहवासात तसे राहतात, जसा मासा पाण्याच्या साथ संगतीने पाण्यात राहतो. 396 दीन गरीबी दीन को दुंदुर को अभिमान, दुंदुर तो विष से भरा दीन गरीबी जान. साधेपण नांदे गरिबा संगे, राही अहंकार उन्मत्तासी. उन्मत्त उपद्रवी विषमय उंदीर, साधा शोभवी विनयासी. गरिबांच्या आश्रयाने विनम्रता राहते व त्याच्या व्यक्तिमत्वात साधेपणा सौजन्य ओतप्रोत असते व ते दिसून येते. मात्र उन्मत्तामध्ये अहंकार उपद्रवी वृत्ती दिसून येते. म्हणून गरीब विनय विनम्रता यांची जणू काही मूर्तीच असतो, तर उन्मत्त अहंकारी माणूस विनाशकारी उंदीरच असतो. तो सदैव अहंकार रूपी विषाने भरलेला असतो. साधेपण नांदे गरिबा संगे राही, साधेपण नांदे गरिबा संगे राही अहंकार उन्मत्तासी. उन्मत्त उपद्रवी विषमय उंदीर, साधा शोभवी विनयासी. तर साधेपणा गरिबासंगी असतो आणि त्याला विनय शोभून दिसतो. मात्र अहंकार आणि उन्मत्त असलेल्या माणसाला तो एखाद्या उपद्रवी उंदरासारखा असल्याने अहंकार हा उन्मत्त आणि उपद्रवी माणसाला जसा शोभून दिसतो किंवा ही जशी त्याची खूण आहे, तसंच साधेपणा आणि विनयशीलता ही गरिबांची खूण आहे किंवा हा गरिबांचा दागिना आहे. 397 कबीर नवै सो आपको परको नैवन कोय, घाली तराजू तोलिये नवै सो भारी होय. नतमस्तक जो होई त्याचे आपो आप भले होई, तराजू पारड्यात वस्तू मोजता ते जैसे खाली जाई. जो दुसऱ्यांपुढे नतमस्तक होतो त्याचा नेहमीच लाभ होतो. तो नतमस्तक झाल्याने त्याला तशी प्राप्ती होते जशी तराजूच्या एका पारड्यात वस्तू ठेवावी. ज्याला काही मिळते तो त्या प्राप्तीमुळे खाली जातो, भरल्यामुळे नतमस्तक होतो. म्हणजेच नतमस्तकता ही त्याच्यासाठी लाभदायी असते. जो स्वतः विनम्र अदबशीर असतो, नतमस्तक होणाऱ्याचाच नेहमी लाभ होतो. यामध्ये इतरांना लाभ फायदा नसतो. सारांश सद्गुणी माणसाचा नेहमीच लाभ असतो. येथे रुक्मिणीच्या एका तुळशी पत्राने रुक्मिणीचं पारडं, तिचं भक्तीचं पारडं खाली गेलं, ही गोष्ट आपण विसरता कामा नये. तर रुक्मिणीने तुळशी दलाने कृष्णाला जिंकून घेतलं, तसंच आपल्या विनयशील स्वभावाने विनयशील माणूस संतांना जिंकून घेतो. विनयशीलता, नम्रता, नतमस्तकता ज्याच्याजवळ आहे त्याचे पारडे सद्गुणाचे असल्यामुळे ते नेहमीच इतरांपेक्षा वरचढ ठरते. म्हणूनच ते त्याचे सद्गुणाचे पारडे त्याच्या विनयशीलतेमुळे आपोआप वजनदार बनून खाली जाते.
398 दीन गरीबी बंदगी सबसो आदर भाव कहे कबीर सोई बळा जामे बळा सुभाव सौजन्य विनम्रता सेवा भाव पर आदर सन्मान गुण संपन्नता ज्याचे ठाई तोची एक महान सौजन्य विनम्रता आदबशीर वर्तणूक आणि इतरांबाबत मान सन्मानाची भावना ज्याच्या अंतःकरणात राहत असते तोच खरा आदर्श गुणसंपन्न माणूस जगात महान म्हणून ओळखला जातो. 399 बुरा जो देखत में चला बुरा न मिलिया कोय जो दिल खोजा अपना मुझे सा बुरा न कोय दुर्जन वाईट शोधू पाहता न मिळे ऐसा कोणी जगती मम हृदयी जरी शोध घेई तरी जाणे मीच वाईट जगती. संत कबीराने या जगात कोण वाईट दुर्जन आहे त्याचा शोध घ्यायचा प्रयत्न केला असता त्यांना वाईट कोणीच आढळले नाही. त्यानंतर त्यांनी स्वतःच्या हृदयात डोकावले, स्वतःचा स्वभाव पारखून घेतला, तेव्हा त्यांना सर्वाधिक ते स्वतःच म्हणजे मीच वाईट असल्याचे आढळले. इथे मी म्हणजे मी म्हणणारा, माझे तुझे असा भेदाभेद करणारा, आपप्रभाव असा ध्वनित होणारा अर्थ महत्वाचा आहे. वाईट आहे तो मीच. प्रत्येकाने मी रूपी अहंकाराचा दुर्गुण आपल्यातून समूळ नष्ट करणे महत्वाचे आहे. येथे संत तुकोबांचा संत कबीरांशी साम्यदर्शक पुढील अभंग अभ्यासणे उचित वाटते. सार्थ श्री तुकारामाची गाथा 1968 क्रमांकाचा हा अभंग वाचा. मीच विखळ ये सकळ बहु बरे पाहिजे क्षमा केले येणे बोले विनवणी मीच माझे आले ओझे अन्याया आधी आचवला तुका झाला निर्मनुष्य. इतर सर्व फार चांगले आहेत, मात्र हा मी म्हणजे अहंकाराचे केंद्र विशेषत्वाने वाईट आहे. इतर सारे चांगले आहेत, मात्र हो पांडुरंग हा जो मीपणी रमलेला आहे त्या तुकोबाला तुम्ही क्षमा करा. हा मीपणा हेच ओझे किंवा भार असून तोच अन्याय आहे. आता मात्र हा मी नष्ट करून व्यक्तित्व टाकून संत तुकोबा आगळे वेगळे निर्मनुष्यत्वाला म्हणजे विधेयी मुक्तीला प्राप्त झाले आहेत. म्हणजेच तुका झाला निर्मनुष्य. संत कबीर असो किंवा तुकाराम असो किती अत्यंत साम्यत्वाने म्हणजे समतेने त्यांचं वर्तन असतं आणि त्यांच्या अंतरंगात त्या ज्या जाणीवा असतात त्या किती तंतोतंत एकमेकाशी जुळणाऱ्या असतात ते पहा. नाहीतर संत तुकाराम आणि संत कबीर याच्यामध्ये इतकं मोठं अंतर आहे. तो प्रांताचा भेद आहे, भाषेचा भेद आहे, वर्णाचा भेद आहे, सर्व तऱ्हेचे भेद आहेत. तरी सुद्धा अभेदाने संत हा कुठेही असला जगाच्या पाठीवर तरी अभेदाने संत हा नेहमीच समत्वामध्ये असतो हे इथे स्पष्ट होईल. 400 दोहा बघा. नाही दीनता संत नाही मिहमान सागर यमडेरा किया जीवत भयामसान ना स्वतः नम्र ना विनयशील संतन ज्याचे अतिथी यमवस्ती ना राही त्याकडे जिवंत परिमरण समत्याची स्थिती. तो स्वतः नम्र नसतो, ज्याच्याकडे औषमात्रही विनयशीलतेचा भाव नसतो, त्याच्याकडे व त्याचे घरी नेहमीच यमाची वस्ती असते. तो जिवंतपणीच मेल्यासारखा असतो आणि त्याचे घर स्मशानासारखेच असते व वाचतेही. 401 आपा मेटे पिव मिले पिव में रहा समाय कथ कहानी प्रेम की कहे तो पती आय मी माझे मावळता तो प्रियतम विश्वात्मक भेटे अद्भुत वर्णीय प्रेम कहाणी सांगता सत्य कुणा वाटे. 401 मी माझे असा अहंकार हृदयातून पूर्णतः नष्ट झाल्यावर तो चराचराला व्यापून उरलेला विश्वात्मक विश्वंभर प्रियतम स्वहृदयात भेटतो. त्या भेटीचा भक्त भगवंत प्रेम साक्षात्काराचा अनोखा व अद्भुत आनंद एकतर अवर्णनीयच शब्दात इथंच असतो. बरे तो कोणाला सांगायचा प्रयत्न करून सांगितला तरी ना कोणाला समजू शकत वा जाणवू शकत. त्या जगावेगळ्या प्रेम कहाणीला सत्य मानणे, तीवर विश्वास ठेवणे इतरांना तसा काहीच अनुभव नसल्यामुळे कठीण जाते.
म्हणून ईश्वर दर्शन व साक्षात्काराचे कुणासमोर प्रदर्शन करणे प्रकटन करणे टाळावेच. भक्ताने भगवंत भेटीचा आनंद स्वहृदयी स्वरूपी तत्वमसी भक्त भगवंत केवळ अद्वैत या अनोख्या भावाने लुटत राहावा. अपरोक्ष अनुभूतीत दंग असावे. 402 दीन लखय मुख सब नको दीनही लखय नकोय भली बिचारी दीनता नरहू देवता होय. विनम्र विजयी पाही सर्वा न कोणी त्यासी पाही विनय नम्रता बहु उत्तम राही नरनारायण परिधावी. 402 गरीब बिचारा माणूस विनम्रतेने व विनयशीलतेने सर्वांना पाहतो, सर्वांच्या चेहऱ्याकडे नीट लक्ष देतो, मात्र अशा गरीबाकडे कोणीही प्रेमाने पाहत नाही. वास्तवात विनम्रता विनय हा अत्यंत उच्च कोटीचा गुण आहे. या गुणास लोक दुर्गुण लाजीरवाणे पण हीनता असे समजतात, ते चूक आहे. विनयाने विनम्रतेने नराचा नारायण माणसाचा देव बनतो. 403 कबीर सबते हम बुरे हमते भर सब कोय जिनय सा करी बूझिया मीत हमारा सोय. मी सर्वाहूनही वाईट सर्व माझ्याहूनही उत्तम असती जो हे सारे समुदन येई कबीर त्याचा सांगाती. संत कबीर सांगतात की मीच म्हणजे संत कबीर सर्वाधिक वाईट असून इतर सारे खूपच चांगले आहेत. जो हे माझे बोल समजून घेऊन त्याप्रमाणे वागेल तो माझा मित्र साथी संगतीच आहे. मतिदार्थ हा की प्रत्येकाने प्रथमतः स्वतःमधील दोषांकडे नीट लक्ष देऊन ते दोष म्हणजे अहंकार काढून टाकावेत. इतरांचे दोष दिग्दर्शन व चर्चा टाळावी हेच उत्तम. दोहा क्रमांक 399च्या अर्थामध्ये संत तुकारामांचा उद्धृत केलेला मीच विखळ येर सकळ बहुवरे हा अभंग प्रस्तुत दोहा क्रमांक 403 मध्येही तितकाच लागू पडणार आहे. 404 निचय निचय सबतिरे संत चरण लवलीन जाती के अभिमान ते बूढ़े सकल कुलीन संत चरणी दे नम्रते नीच ही नहीं तरले कुलाभिमाना धरुनी परी उच्च कुली नाही बुडाले. जे लोक नीच खालच्या जातीचे समजले गेले किंवा जातात ते संत सज्जनांच्या साधूंच्या चरणी लीन होऊन त्यांच्या उपदेशानुसार वर्तन करून व साधू आशीर्वाद प्राप्त करून समाधान व तृप्ती मिळवतात. मात्र तथाकथित उच्चभ्रू उच्च कुलवर्णीय लोक मात्र वृथा अहंकार जातीपातीच्या श्रेष्ठ कनिष्ठतेच्या व्यर्थ गर्वामुळे मायामोह अहंकारात फसून अधोगतीला नरकाला प्राप्त होतात. 405 दर्शन को तो साधू है सुमिरन को गुरु नाम तरने का अधीनता डूबन को अभिमान दर्शन योग्य साधू राही गुरु नाम घेण्या योग्य मोक्षासाठी योग्य साधू शरणता परी अहंकार नरक योग्य. 405 दर्शन घ्यावे तर साधूचेच आणि नामस्मरण करावे तर गुरुचेच. तसेच मोक्षासाठी साधू संत शरणता किंवा अधीनता हवी. मात्र अहंकार केवळ नरकासाठी यमयातनांसाठीच कारणीभूत ठरतो. सारा अहंकार टाकण्या योग्यच असल्याने तो टाकावाच टाकावा. 406 मिसरी बिखरी रे तमे हस्ती चुनी न जाय कीडी होय करी सब चुने तब साहिब पाय रेती मध्ये साखर मिसळे तिजना हत्ती मिळवी लहान मुंगी परी साखर मिळवी नम्र विनयी देवासही मिळवी. 406 रेतीमध्ये साखर पसरली गेली तर ती हत्ती शोधू शकत नाही व मिळवू शकत नाही. मात्र लहानगी मुंगी ती अचूकतेने शोधते व मिळवतेही. तात्पर्य मोठेपणा व अहंकार यशप्राप्तीसाठी कुचकामी असतो. मात्र नम्रता विनय यामुळे ईशप्राप्ती ही होऊ शकते. प्रकरण 16 गुरुहीन जो तो ज्ञानहीन. जो गुरु विना असतो तो ज्ञानाविना म्हणजे ज्ञानशून्यच असतो. 407 जो कामिनी पडले रहे सुनैन गुरुमुख बात सो तो होगी कुकरी फिरे उगारे गात. गुरुवाणी नाही के लक्षपूर्वक त्या समोरी ही बुरखा पाळी ऐसी स्त्री पुढील जन्मी फिरे उघडी श्वान योनी तिचे भाळी. 407
आत्मज्ञान, आत्मसाक्षात्कार आणि तत्संबंधी मार्गदर्शनपर गुरुचे शब्द प्रत्येकाने लक्षपूर्वक ऐकलेच पाहिजेत असे संत कबीरांचे आग्रही शब्द आहेत. नव्हे ते तसे न ऐकणाऱ्यांबद्दल संत कबीर अत्यंत कठोर शब्दाघाती करतात. विनयशील पडद्यात मुख झाकून घेणाऱ्या स्त्रीनेही गुरु समोर पडदा न घेता त्याला सन्मुख होऊन त्याचे बोल तन्मयतेने ऐकावेत असे कबीर सांगतात. ती तसे न करील तर पुढील जन्मी ती निश्चितच श्वान योनीत म्हणजे कुत्री म्हणून जन्मेल आणि रस्ती उघडी आरडत ओरडत फिरेल. सारांश, गुरुज्ञान अभेरू नये आणि गुरु समोर कोणीही आडपडदा ठेवू नये. 408 गगनमंडल के बीच में तेवा झलके नूर निगुरा महल न पावई पहुंचेगा गुरुपूर. गगनमंडल मध्यभागी आत्मज्योत तेवत राहे गुरुविण राहे ज्ञान मिळवे त्यासी ते प्राप्त नोहे. योगीजनांचे हृदय म्हणजे गगनमंडळ ज्यात दोन भुवांच्या मध्यभागी त्रिकोणात भ्रुकुटी मध्यावर आत्मतत्वरूपी पवित्र तेजाची ज्योती प्रकाशित असते. जो निगुरा गुरुविण असतो तो आत्मतत्वज्ञान उपदेशित नसतो अशाला या पवित्र किंवा दिव्य ज्योतीचे दर्शन होत नाही. सद्गुरूच्या सान्निध्याखेरीज हृदय ते मस्तक या गगनमंडळातील भ्रुकुटी मध्यावरील त्रिकोणातील आत्मज्योत प्रज्वलित होऊन तिचे दर्शन होऊ शकत नाही. 409 गुरुबिन माला फेरते गुरुबिन देते दान गुरुबिन सब निष्फल गया ऊंचो वेद पुराण. गुरु न करी धर्म करी दान पैसे जप तप विना गुरु परिसारे निष्फळ. पुराणे वेद सांगतात गुरुशिवाय जप जाप्य दान धर्म तपसाधना यासारखी अनेकानेक सत्कृत्ये निष्फळ ठरतात असे पुराणे व वेद सुद्धा सांगतात. गुरुशिवाय 410 कबीर हृदय कठोर के शब्द न लागे सार सुधी बुधी के हृदय विधे उपजे ज्ञान विचार. कठोर हृदयी राहती जे त्या शब्दना परिणाम करती शुद्ध बुद्धी ज्यांचे अंतःकरणी ते ज्ञान संपादन क्षम असती. हृदय मनाने कठोर आणि शुष्क व वृक्ष जे असतात त्यांच्यावर परिणाम करण्यास शब्द अपुरे ठरतात. मात्र ज्यांचे अंतःकरण निर्मल संवेदनशील आणि दक्ष व सावध असते ते शब्द व त्यात सामावलेले ज्ञान ग्रहण करू शकतात. ते सुयोग्य परिवर्तनास योग्य समर्थ असतात. 411 कबीर गुरु की भक्ती बिनु राजा रासव होय माटी लढाई कुमार की घासन डारय कोय. गुरु भक्ती न करी ऐसा राजा भोगी पुढील जन्मी दुर्गती वाही माती कुंभाराची होऊन गाढव ज्या अन्न गवत कुणी ना देती. 411 चालू जन्मातील राजाही जर गुरुभक्ती करीत नसेल आणि गुरुपदेशाविना कोरडा राहत असेल तर पुढच्या जन्मी त्याला गाढव म्हणून जन्म घ्यावा लागून दुर्गती व वाईट दशा भोगावी लागते. तो कुंभाराचे गाढव बनून पाठीवरून माती वाहून नेतो मात्र त्याचे नशिबी अन्न पाणी गवत याचाही भोग असत नाही. त्याला उपाशी तापाशी काम करावे लागते. 412 64 दिवा जोय के 14 चंदा माही तेही घर किसका चांदना ही घर सतगुरु नाही. 64 कला 14 विद्या यात निपुण जो राही सद्गुरु चरण स्पर्श लाभन त्याचे घरा तरी तो अंधारातची राही. एखादा माणूस 64 कला आणि 14 विद्या त्यात निपुण असला तरीही जर त्याच्या घरी सद्गुरूचे आगमन झालेले नसेल पुण्यात्मा विभूतीचा पदस्पर्श झाला नसेल तर त्याचे घर ज्ञानप्रकाशाने उजवू शकत नाही. तो अंधारातच वस्ती करतो हे निश्चित समजावे. हरिया जाने रूखडा उस पानी का नेह सूखा काठ न जानी है इतहू बूढ़ा मेह. 413 हिरवागार वृक्ष जाणे गुण महत्व पाण्याचे परिवठलेला वृक्ष न जाणे मोल मेघरारांचे. हिरवी झाडे यांना पाण्याचे महत्व नीट माहीत असते. पाण्याच्या संजीवक प्रेम आणि ओलाव्याचे त्यांना अप्रूप कौतुक असते. मात्र वटलेल्या सुकलेल्या वृक्षाला शुष्क काष्ठपर्ण झाडाला मेघवृष्टीचे महत्व कळूच शकत नाही. शिष्यालाच गुरुची महती माहीत असते. ज्ञानाचे मोल असते. 414 पशुवासो पालो परियो
रहू रहू हियान कीज ऊशर बीज न उगसी बोवदुना बीज अशी समान मूर्खाशी भेटी घाटी संबंध जरी तरी ज्ञानी आसी ना खेद नापिक पिकास निकस जमिनी बीज पेरी पुन्हा पुन्हा तरी व्यर्थ जाणे तो निसंदेह. त्या जगात मूर्ख अडाणी हट्टी आणि पशुसमवृत्तीच्या लोकांशी वरचेवर संबंध आला तर त्यांची भेटगाठ पडली तरी ज्ञानी माणूस त्याचा खेदखंत काही बाळगत नाही. त्याला माहित असते की नापिक व निकष जमिनीवर बी पेरले एक बार दुबार नव्हे किती वेळा बी पेरले तरी ते रुजणार नाही म्हणजे नाहीच. ज्ञानी अज्ञानाबद्दल निसंदेह जाणून असतो की परिणाम होणे नाही. 415 कबीर हरिरस बरसिया गिरी पर्वत शिखराय नीर निवाणू ठारय नावो छा परडाय झम झम करीत पाऊस पडे गिरी पर्वत शिखरावरी खोल जागी सकल भागी तांबे पाणी ना साचे उथळ पृष्ठावरी. 415 पाऊस तर सर्वत्र पडतोच पडतो तो असतोही सर्वांसाठी मात्र त्याचे पाणी गिरी पर्वत शिखरावर थांबू शकत नाही. ते सखल व खोल जागीत साठते उथळ जागी ते न साचता अन्यत्र वाहून जाते. सारांश गुरु उपदेशामृत धारा ही पावसासारख्या असतात. खोल विचारी जिज्ञासूच्या अंतःकरणातच हा उपदेश संचित होऊन अशा माणसाचे त्यामुळे कल्याण साधले जाते. अविचारी उथळ बुद्धीची माणसे हा उपदेशामृत पर्जन्य धारण करून साठवू शकत नाहीत. त्यामुळे त्यांचे कल्याण होण्याचा प्रश्नही गैर लागू किंवा निर्मूल होतो. 416 कंचन मेरू अर्पही अर्पय कनक भंडार कहे कबीर गुरुबे मुखी कबहू न पावै पार. मेरू पर्वता सम सोने रत्न भांडार जरी दान धर्मी अर्पण करी तरी न साधे कल्याणा तो ना मोक्षा विना गुरु राही जरी. तरी न साधे कल्याणा तो ना मोक्षा विना गुरु राही जरी. 416 मेरू पर्वताची उंची व्याप्तीत के सोने व रत्न भांडार जरी एखाद्याने दान धर्मामध्ये अर्पण केले तरीही जर तो गुरुविण किंवा निगुरा असेल तर त्याचे कल्याण होणार नाही आणि जन्ममृत्यूच्या 84 लक्ष योनीतून त्याची सुटकाही होणार नाही. त्याला मोक्ष विना गुरु मिळणे केवळ अशक्यच समजावे. 417 कबीर लहरे समुद्र की मोती बिखरे आय बगुला परख न जाणई अंसा चुनी चुनी खाय. सागर लाटा सवे मोती येती पसरती सागर तटी बगळ्यान हो पारख त्यांची परी हौस वेचून वेचुनी खाती. सागर लाटा आपल्या पानावर मोती आणतात व सागर किनारी पसरतात मात्र बगळ्याला त्यातले मोती वेचून पारखून घेता येत नाहीत. उलट पक्षी हंस मात्र वेचून वेचून मोती उचलतो व ते गिळून टाकतो. सारांश ज्ञान मौक्तिक कण म्हणजे ज्ञानरूपी मोत्याचे कण त्यालाच लाभू शकतात जो गुरुज्ञानामुळे हंसासारखा हुशार रत्न पारखी म्हणजे मोती पारखणारा सत्यासत्य विवेक बुद्धी प्राप्त झालेला असतो. 418 सा कटका मुख बिंब है निकसत बचन भुअंग ताकी औषधी मौन है विष नहीं व्यापय अंग. पापी मुखी बोल उमटती कठोर विषमय भुजंगा परी मौनधारी तोची वाची ना व्यापी कटुष त्याचे सर्वांगावरी. 418 गुरुज्ञान व गुरु यांची प्राप्ती न झालेला पापी नास्तिक यांचे बोल विषमय भुजंगाच्या भूतकारांसारखे विष बाहेर टाकणारे ओखणारे असतात. पाप्याचे मुखही भुजंगाच्या निवासासारखे वारुळासारखे जणू काही विष सदनच असते. पाप्याच्या विषवाणीपासून जो वाचू इच्छितो त्याच्यासाठी मौन हेच उत्तम औषध आहे. मौनामुळे पाप्याची विषवाणी अंगभर पसरत नाही आणि सर्वांग विषमय होण्यापासून सुटका मिळते. अज्ञानी निवरा माणसाशी कधीही किंचितही संग करू नये संबंध ठेवू नये. इथे स्वामी स्वरूपानंद म्हणतात ते लक्षात घेण्यासारखं आहे. नको नको म्हणा दुर्जन संगती तेणे रमापती अंतरिल नको नको म्हणा पाखंड दर्शन तेणे नारायण अंतरिल. 419 शाकट सुकर कुकरा तीनो की गती एक कोटी जतन परमोधिये तऊन झाडे टेक निगुरा डुक्कर कुत्रा तीनही एक समान हट्टन सोडती आपुला कधीही जरी देऊ पाहे कोणी त्यांना ज्ञान.
419 शाक्तपंथीय पापी अज्ञानी किंवा गुरु व गुरुज्ञान अभेरणारे लोक डुक्कर आणि कुत्रा हे तिघेही एक समानच असतात. त्यांची वृत्ती सारखी हट्टी असते, तशीच त्यांची गतीही म्हणजे परिणामता त्यांच्या वाट्याला येणारे नशीब किंवा भोगही सारखेच असतात. कोणीही कितीही अथक प्रयत्न केले, लक्षावधी किंवा कोटी कोटी प्रकारे त्यांना समजावण्याचा ज्ञान देण्याचा प्रयत्न केला तरीही ते ज्ञानाचा अहेर करतात किंवा ज्ञान नाकारतात. ते आपला हट्ट म्हणजे टेक किंवा आडमुठेपणा दुराग्रह सोडितच नाहीत. 420 आंखो देखा घी भला ना मुख मेला तेल साधू सो झगडा भला ना साकट सो मेल केवळ पाहण्याही तूप छान वाटे परी तेल मुखी नारुचे भांडण झगडाही भला साधू संगे परी मेळ ना दुष्टा संगे. 420 तूप पाहून डोळे सुखावतात, डोळ्यांना सुखद अनुभूती येते, मात्र तेल तोंडात पडल्यावरही नकोसे वाटते. तसेच एक वेळ साधू संतांबरोबर भांडण झगडा परवडेल का हितावं ठरेल. निदान अशा भांडणातून साधुत्वाचे अनोखे मनोहारी दर्शन तरी होईल. मात्र दुष्ट किंवा नीच माणसाची मैत्री संगती कधीही हितावं ठरत नाही. सारांश गुरुहीनाचा सहवास अजिबात नको. नको त्याचा संग, नको त्याच्याशी भांडण. म्हणून वर म्हटलेलं तेच नको नको म्हणा दुर्जन संगती तेणे रमापती अंतरेल. नको नको म्हणा पाखंड दर्शन तेणे नारायण अंतरेल. हे जे स्वामी स्वरूपानंद म्हणतात तेच येथे श्री संत कबीरी म्हणत आहेत. 421 साकट संगन बैठिये करण कुबेर समान ताके संगन चालिये पडी है नरक निदान. जरी राहे कुबेर समान तरी गुरुहीना संगन धरी न चाले त्याच्या संगे त्याच्या वाटे जी जाई नरकपुरी. 421 गुरुहीन आत्मज्ञानी नसलेल्या माणसाची दोस्ती कधी न करावी. असा माणूस मग तो भला कुबेरा समान श्रीमंत असो आणि उदारी असो तो टाळावाच टाळावा. त्याचा संग धरल्यास आणि तो ज्या मार्गे जातो त्या वाटेने गेल्यास दुर्गती ठरलेलीच आहे. निश्चितच त्या वाटेचा शेवट अंत यमपुरीत का नरकातच असतो. 422 सुता साधू जगाये करे ब्रह्म को जाप ये तीनो न जगाये साकट सिंह रुसाप. ब्रह्मलीन साधू जरी जागविला तरी क्रोध न पावे दुष्ट गुरुहीन सिंह साप जागविता तरी सर्वनाश ओढवे. 422 ब्रह्मानंदी लीन झालेल्या साधूला अरे सुता मुला अशा अर्थी तू तुझ्या संकट समय हाक मारण्यास काही अडचण नाही, तो तुला निश्चितच संकट मुक्त करील. पण झोपी गेलेला गुरुहीन अज्ञानी सिंह आणि साप या तिघांपैकी कोणालाही तू जागे केलेस तर ते स्वतःच तुझे संकट बनतील आणि तुझा सर्वनाश अटळ ठरेल. 423 सुखदेव सरिखा पेरिया तो को पावे पार गुरुबिन निगुरा जो रहे पडे 84 धार. सुखा सारिखा ज्ञानी जरी तरी न शके मुक्ती पाहू गुरुहीन जो जो राही तो तो न शके मुक्त होऊ. वेदव्यास मुनिपुत्र सुख सुद्धा असामान्य ज्ञानी असला तरी गुरुहीन असल्या कारणाने वचनभंगाचे पाप त्याचे द्वारे घडले. परिणामी तो सुद्धा मोक्षाला जाऊ शकला नाही. भवसागर कायमस्वरूपी तरुण जाऊ शकला नाही. तसेच जो जो निगुरा आत्मज्ञान वंचित असतो तो 84 लक्ष योनींचा जीवाचा फेरा चुकवून पूर्ण मोक्ष साध्य करू शकत नाही. साकट काहन कही चले सुनह कहान काय जव कौवा मठगी भरे तो मठ को कहान शाय. 424 काही बोले काही खाई गुरुहीन श्वान समराही परिज्ञानी आनसे हानी जैसी कागविष्ठा मठान होई हानी. अज्ञानी गुरुहीन माणूस कुठेही काही बोलतो आणि कुत्र्यासारखे कुठेही काही खातो, मात्र त्यामुळे ज्ञानी माणसाला काही फरक पडत नाही. ज्याप्रमाणे कावळ्याच्या विष्ठेमुळे साधू मठ पवित्र होत नाही. 425 साकट ते संत होत है जो गुरु मिले सुजान राम नाम जिन मंत्र दे छुड़वे चारो खान. सद्गुरु भेटी अज्ञानी दुष्टही बने संत राम नाम मंत्र उच्चारणी चारही आश्रमांचा अंत. 425 दुष्ट नीच पाप कर्मी गुरुहीनालाही जर महत्भाग्याने सद्गुरु प्राप्त झाला व गुरुज्ञान प्राप्ती झाली तर गुरुकडून मिळालेल्या जीवन उद्धारक नाम
नाम प्राप्तीमुळे किंवा मंत्रामुळे अशा पाप्याचे चारही आश्रम धर्म अर्थ काम मोक्ष कायमचे सुटू शकतात. म्हणजे त्याच्या जीवदशेची कायमस्वरूपी इतिश्री अंत होऊ शकतो. त्याला पूर्ण मोक्ष प्राप्ती होते. त्यामुळे इतरांनाही तो तसेच ज्ञान देणारा कल्याणकारी जीवनमुक्ती देणारा संत म्हणून नावारूपास येतो. तेथे कबीरांच्या दृष्टीसमोर नारद आणि वाल्या कोळी भेट आणि वाल्याचा वाल्मिकी होणे हा पुराणातला दाखला स्पष्टपणे दिसून येत आहे. निगुरा ब्राह्मण नाही भला गुरुमुख चमार भला देवत नसे कुत्ता भला इथं उठी भुंके द्वार 426. गुरुहीन ब्राह्मण नसे भला त्या परीस ज्ञानी ध्यानी सांभार भला पाषाणाशा देवा परीस भुंकणारा जागृत दक्ष श्वानही भला. 426. केवळ ब्राह्मण कुलात जन्म घेतलेल्या परंतु अज्ञानी गुरुहीन अशा ब्राह्मणापेक्षा ज्ञान ध्यान उपासना यामध्ये दंग असणारा सांभारी श्रेष्ठ समजावा. ज्याप्रमाणे दगडाच्या देवापेक्षा देवळापुढे देवळाच्या आवारात आणि घरापुढे व घर परसावात सावध दक्ष राहून भुंकून चोर चिरटांपासून रखवाली करणारा आणि मालकाची काळजी घेणारा कुत्राही अधिक चांगला असतो. तर इथे आज 426 पर्यंत आपण आलो आहोत. इथे आज आपले निरूपण थांबवूया. उद्या 427 पासून पुढील दोह्यांचे निरूपण आणि स्पष्टीकरण करू. आजसाठी इथेच थांबतो आणि आजचा दिवस आपणा सर्वांना शुभ जावा असं चिंतितो. अस्तु. धन्यवाद.